ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे त्याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही। कोणत्या जागा ते आम्हाला सोडणार आहे अजूनही आम्हाला कोणत्या प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही जे प्रमुख आमचे पदाधिकारी ज्यांना आम्हाला लढवायचंच आहे त्यांचे फॉर्म भरण्याचे आम्ही सांगितलेलं आहे। युतीचे काय होतं, एकनाथ शिंदे साहेब काय निर्णय घेतात, काय आदेश देतात, त्याच्यानंतर ते फॉर्म ठेवायचे, विड्रॉ करायचे का काय करायचं हा निर्णय नंतर घेता येईल। सर्व जागेवर फॉर्म भरायला सगळ्या जागेवर आता फॉर्म भरायला सांगितलेले आहे, परंतु जो आदेश एकनाथ शिंदे साहेब देतील त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी केलं जाईल, करावं लागेल असं आपण कार्यकर्त्याला सांगितलं। युतीमध्ये अजून सर्व म्हणजे जेवढ्या जागा लढवता येतात त्या 87 जागेवर फॉर्म भरणार आहे। युतीची अजून घोषणा झालेली नाहीये, कोणता प्रभाग कुणाला सुटणार नाही, तरी पण अधिकृतरित्या हा आपल्याकडं वेळ अतिशय कमी आहे। उद्या 3 वाजेपर्यंतच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरता येतो। ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून आम्ही केलेलं आहे आणि निश्चित युतीची ज्यावेळेस घोषणा होईल, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश देतील त्यावेळेस तेवढेच फॉर्म ठेवून बाकीचे फॉर्म विड्रॉ करावं लागतील असे कार्यकर्त्याला सांगितलेले आहे। जागेच्या बाबतीमध्ये कोणतीच चर्चा अजून झालेली नाही आहे। जागेच्या बाबतीमध्ये, संख्येच्या बाबतीमध्ये अजून कोणतीच चर्चा आमची झालेली नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाकडून आम्हाला आत्ता माहिती मिळाली की 3 वाजता ते प्रस्ताव देणार। फॉर्म भरलेला आहे का? प्रस्तावाच्या संख्येच्या बाबतीत माहीत नाही, प्रस्ताव आल्यानंतर तुम्हाला निश्चित त्याची माहिती देता येईल। तुम्ही तुमच्या चिरंजीवचे फॉर्म भरलेले आहेत, युती झालेली नाही, काय आपली प्रतिक्रिया? नाही, माझी या ठिकाणी प्रतिक्रिया की पहिल्यापासून लढतो मी, मुलासाठी येत नाही, पण आज फॉर्म भरताना त्यांनी मला बोलवलं, त्यासाठी आलो। महायुतीची युती होणारच आहे आणि पण वेळ फार कमी आहे। आता आम्ही या ठिकाणी विचारलं की म्हणे उद्या तर तुम्हाला उभंसुद्धा राहता येणार, एवढं रश होईल म्हणून ते फॉर्म भरलेलं आहे। युतीमध्ये ठरल ते, युतीमध्ये समजा वार्ड भाजपला गेला तर हा विड्रॉल होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।